वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये मागील काही दिवसांपासून राधेय रणजित देसाई लिखित ही एक कादंबरी आपण आज वाचून पूर्ण केली. जणू काही कर्णाने आपल्या हातात आनंदाचं दान दिलंय असं आपल्याला सुद्धा वाटतंय. कर्णाचं श्रेष्ठत्व, त्याचा मोठेपणा आपण पदोपदी अनुभवला आहे. आज ही कादंबरी संपली आणि आपण मध्यवर्ती असताना एक चर्चा घेतली होती आणि त्या चर्चेला जोडून आपण आज पुढची चर्चा घेत आहोत. या पुस्तकाबद्दल, या कादंबरीबद्दल तुम्हा सर्वांना आपण काय वाटतंय याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. मला कळालं की वैशाली किती ग्रेट होती. वृषाली ही कर्णाची पत्नी, ती किती ग्रेट होती असं तुम्हाला वाटतंय. बरं, मला या पुस्तकातून कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री खूप आवडली. दुर्योधन कर्णाची मैत्री आवडली. मला या पुस्तकात कळालं की कर्णाची बायको वैशाली एक स्त्री होती, तरी पण ती खूप ग्रेट होती हे कळालं. अच्छा, हां. कर्ण कोणताही माणूस आला तर त्याला जे मागेल तो देत होता. हे त्याचं काम मला खूप आवडलं. त्याचं दातृत्व खूप आवडलं. बरं, आणखी? जेव्हा कर्णाचं रथ जेव्हा एका खड्ड्यामध्ये अडकत होता, जेव्हा तो काढत होता तेव्हा मला असं वाटत होतं की मी पण त्याच्या मदतीसाठी जाऊ. अच्छा, तुम्ही पण अगतिक झाला होतात की आपणही जाऊन त्याला मदत करावी. बरं. कर्ण हा कधीही मरू शकत नव्हता, पण त्याने जो त्याच्या आईला वचन दिलं होतं त्याने ते शेवटपर्यंत कसं पाळलं हे मी त्यामधून शिकले. हां. युद्ध खेळून रात्र झाली होती तेव्हा कर्ण घरी आला होता. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला विचारलं होतं की तुम्ही एकटे झाला, बाकीचे कुठे? मग तेव्हा कर्णाने सांगितलं होतं की आपला पुत्र आणि तुझा भाऊ मेले आहेत, तरी वृषालीने खूप सोसून घेतलं. अच्छा, हा, ही प्रसंग तुला फार भावला. मला वाटते की आई किती ग्रेट आहे की त्याच्या मुलं मेला तरी पण ती किती आमच्या तांड्यातले खूप रडतात, पण ती आई इतकी रडली नाही. हां, वृषालीबद्दल बोलताय. वृषसेन जेव्हा मृत्यू पावला त्याच्यानंतरची गोष्ट बोलताय तुम्ही. हां. मला या पुस्तकातून असं कळालं की मागच्या काळातील माणसं किती क्रूर होते. माणसाचीच रक्त पीत होते. हां, तत्कालीन ती व्यवस्था होती आणि अशा वेळी असे युद्ध होत होते, तर त्यात किती क्रूरता होती. म्हणजे कशासाठी हे युद्ध झालं आहे की नाही याचाच प्रश्न आपल्याला अनेकदा पडला की हे युद्ध का. तुम्ही सुद्धा प्रश्न केला. जेव्हा कर्णाचा मुलगा मरण पावला तेव्हा कर्णाला कसं वाटत असेल. हां, तीच भावना, दुःखित भावना आम्हाला समोर येते. आणखी? मला कळाला की पाच पांडव कुंती सहा मुलं होते, पण एक पहिले झालेला होता त्याला त्यांनी कुंतीनी पाण्यात सोडलं होतं आणि त्याला 5 पांडव झालेले होते, तरी त्या अर्जुन व त्या 5 पांडवाला माहीत नव्हतं आणि कृष्ण आपले भाऊ मरू नये म्हणून त्यांनी स्वतः मरून गेला. अच्छा, हां, म्हणजे आपले भावांना मृत्यू न येऊ देता आईला दिलेल्या शब्दाला तो जागला. हां, ममता? जेव्हा चक्रधरचा मुलगा मेला तेव्हा मला खूप वाईट वाटलं. चक्रधरचा मुलगा, हां, सुरुवातीला अगदी युद्धात आहे की नाही त्यावेळेस वाईट वाटलं होतं. बरं. जेव्हा लास्टची टाईम येतो, जेव्हा पहिल्या वेळी जेव्हा कुंती त्याच्या सगळ्यात मोठ्या मुलगाला सांगते की ह्याची राख पाण्यात टाक, तेव्हा तो मुलगा काय म्हणत असेल. हां, अगदी सुरुवातीच्या पॉईंटवर तू आली आहे की नाही त्यावेळेस ती कहाणी सांगत होती.
बरं हां, तुम्ही काय सांगणार आहात? मला या पुस्तकातून कळालं की त्या काळातल्या पत्नी किती दमदार होत्या. जेव्हा युद्ध होत होता तेव्हा त्या युद्धामध्ये किती राजांनी म्हणजे राजा मेले तेव्हा त्यांची पत्नी किती दम धरत होत्या हे मला कळालं. हां, एकदम दमदार स्त्रिया होत्या असं मला येतं. कर्ण जेव्हा मृत्यू पावला तेव्हा दुर्योधन म्हणत होता की तू आता मित्राला कशाला सोडून गेलास, तेव्हा मला खूप दुःख वाटलं. दुःख वाटलं. बरं मला सांगा, हे प्रसंग आपण न सांगता मला एक थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल, काय मिळवलं रे आपण या कादंबरीतून? 278 पानाची ही कादंबरी आहे. आपण बऱ्याच दिवसापासून थोड्या थोड्या भागात आपण वाचत आहोत. यातून काय घेतलं आपण? हां, मी या कादंबरीतून शिकले की कोणीही आपल्याकडे आलं तर त्याला त्याला काहीतरी ते जे सांगतो तो विश्वास पूर्ण केला पाहिजे. बरं, विश्वास पूर्ण केला पाहिजे. मी या पुस्तकातून शिकले की मैत्री किती घट्ट असते. मैत्री किती घट्ट असते. हां, मी या पुस्तकातून असं शिकले की दिलेल्या वचनाचं आपण पालन करायला हवं. दिलेल्या वचनाला जागलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. हां, मी या कादंबरीतून शिकले की विसरल्या. बरं हां, तुमची हां मी या कादंबरीतून शिकले की आपण मित्र जीवावर जीव देणारे मित्र केले पाहिजे. हां, जीवाला जीव देणारे मित्र केले पाहिजेत. हं? आई व मुलाची साथ कशी असायला पाहिजे ती इथून. बरं हां, चक्रधरासारखे मित्र केले पाहिजे. चक्रधरासारखी मैत्री केली पाहिजे. हां, चक्रधराने कसं कर्णाला शेवटपर्यंत त्याची साथ दिली, तशी मैत्री जर आपल्याला लाभेल तर खूपच चांगलं. हां, शेवटपर्यंत साथ दिली कर्णानं, चक्रधरानं पण. हां, स्त्रियांचा मान राखायला पाहिजे. हां, स्त्रियांचा मान सन्मान केला पाहिजे. ईश्वरीनं पकडला तो मुद्दा की युद्धाला कारणीभूत असणारा काही मुद्दा आहे या ठिकाणी, आहे की नाही? ही युद्ध का झालं यावरही आपण चर्चा केली होती बघा. हां, मी याच्यातून शिकले की आईचं प्रेम किती असते व आईचं एक एक वस्तू किती महत्वाचं असतं. हां, शेला आहे की नाही, त्याच्या पोटीही असतो. आणखी काय शिकलो बऱ्याचदा? हां, मी या कादंबरीतून शिकले की कोणी जर आपल्याकडे आलं तर त्याला खाली हात पाठवलं नाही पाहिजे. बरं हां, सांगा. मी या कादंबरीतून शिकलो की दानदाता बनायला पाहिजे. हां, दानदाता झालं पाहिजे. बरं हं, मी या कादंबरीतून शिकले की कधीही स्त्री मजबूत असायला पाहिजे व पुढच्या कामासाठी तयारी करायला पाहिजे आणि कधी स्त्रियांना कमजोर नाही समजलं पाहिजे. अगदी अगदी. हं, मी कादंबरीतून शिकले की आईचा प्रेम मुलासाठी कधी कमी होत नाही. कमी होत नाही. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. बरं हां, मी या कादंबरीतून शिकले की कर्णाचं प्रेम किती त्या भावास त्याच्या 5 पांडव होते त्याच्यासाठी किती प्रेम होतं, तसं आपणही आपल्याला माहीत नसेल तरी आपण त्यांच्यासाठी प्रेम केलं पाहिजे. केलं पाहिजे. बरं हां, कर्ण व दुर्योधनाची मैत्रीची ते प्रेम मला खूप कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री खूप खूप आवडली. बरं हं, कर्णाच्या आईने कर्णाला पाणी सोडलं होतं तरी पण त्या आईने कर्णाला काय सांगितलं की माझ्या मुलाला मारू नको, तरी पण ते वादात त्यानं निभवला आहे की नाही. हां, कर्ण आणि आपण राधे पुस्तक वाचलं त्याच्यामधून मी हे शिकले की वैशाली किती म्हणजे हिम्मतवान होती आणि तिनं ते सोसून घेतलं, तसं आपण पण हिम्मतवान असायला पाहिजे. हं, मला याच्यातून कळलं की कर्ण आणि दुर्योधनाची कशी मैत्रीण होती तशीच मैत्रीण आपली पण असायला पाहिजे. बरं हं, हं. काय वाटतं कल्याणी तुम्हाला आणखी? मला असं वाटत होतं की हे पुस्तक कधी संपू नये, कारण की अशा एखाद्या वेळेस असे त्यामध्ये घटना घडत होता की मला त्यावेळी रडू येत होतं. म्हणून हे ग्रंथ जर मला कधी पुन्हा वाचायला भेटलं तर मी नक्कीच वाचेन. ओके ओके. हं, जेव्हा कुंती कर्णाकडे आली होती आणि कर्णाला म्हणत होती की माझ्या मुलांना मारू नको, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. खूप वाईट वाटत होतं आहे की नाही? कर्ण तिचाच मुलगा असूनही म्हणत होती आहे की नाही? हं, मी हे शिकले की कर्ण स्वतःसाठी काहीच करत नव्हता, त्याच्या मित्रासाठी, त्याच्या आईसाठी व त्याच्या भाऊसाठीच करत होता. पण मी हे शिकले की आपल्यासाठी तर करायचंच पण दुसऱ्यासाठी पण करायचं. करायला पाहिजे. बरं हां,
जसं द्रौपदीने कर्णाचा अपमान केला, मी याच्यातून असं शिकले की स्त्रियांनी सुद्धा पुरुषांचा अपमान करायला नाही पाहिजे. हां बरोबर आहे. म्हणजे हाही कुठंतरी एक भाग आहे की या युद्धाला कारणीभूत ठरला. तेच होतं. बरं हां सांगा. गरजू व्यक्तींना दान दिलं पाहिजे. गरजूच व्यक्तींना दान दिलं पाहिजे. जे ग्रेट होते त्यांनी सुद्धा कर्णाकडून दान मागवलं आणि कर्ण आहे की नाही, शेवटी कर्णाला फसवण्यात आल्यासारखा कार्यक्रम झाला. हा सचिन. मला ह्याच्यामधून कळलं की कादंबरी आणि पुस्तक वेगवेगळे असतात. वेगवेगळे असतात आहे की नाही. कादंबरी एक मोठा पट्टा असतो आहे की नाही, ते पण कळालं. हां ईश्वरी तुम्हाला काय सांगायचं आहे? सर तुम्ही वाचताना जेव्हा आम्हाला कळलं, पण तुम्ही खूप छान वाचला. चला मला पण श्रेय दिलं थोडंसं. तुमचं खूप आभार. वाचक आम्ही वाचून दाखवली आणि मी छान वाचून दाखवल्याबद्दल तुम्हाला ते कळालं. हां तुम्हाला काय वाटतंय? मला वाटत होतं की हे पुस्तक कधीच संपावं नाही, पण हे पुस्तक संपलं. हां आज हे पुस्तक संपलंय तर मला सुद्धा थोडंसं कसं तरी वाटतंय. हां मी यामधून शिकले की युद्ध कसे असतात व त्या युद्धामध्ये किती माणसं मृत्यू पावतात. हां भक्ती बरोबर आहे. जेव्हा द्रौपदीनं कर्णाला म्हटलं की राजहंसनीने कावळ्याकडे बघू नये, तेव्हा कर्णाला कसं वाटलं असेल. हां तो अपमान कसा, किती भयानक अपमान होता. हां मी हे शिकले की मैत्री कशी असावी. कर्ण, दुर्योधन व चक्रधर या म्हणजे यांची मैत्री खूप छान होती. कर्ण त्याच्या कर्णाला जेव्हा माहीत झालं की हे 5 पांडव माझेच भाऊ आहेत, तेव्हा त्यांच्याकडे न जाता कर्णाने त्यांच्या मैत्रिणीकडे गेलं. हे पाहून मला खूप छान वाटलं. हां मैत्री निभावली, खूप सुंदरपणे मैत्री निभावली. जेव्हा आम्ही सरांनी अर्धी कादंबरी वाचून टाकली होती, तेव्हा कर्णाचे नाव खूप येत होतं. मला वाटलं की कर्ण हा दानशूर माणूस आहे, तसं आपण राहिलं पाहिजे. असं राहायला पाहिजे. हां मला एक प्रसंग खूप आवडला. जेव्हा चक्रधर पळत येतो आणि तेव्हा तो मित्राकडे येतो आणि तो जेव्हा मागं फिरतो तेव्हा त्याच्या पाठीत कुऱ्हाड असते, तरीही तो त्याच्या पाठीमध्ये कुऱ्हाड घातलेली असते, तरीही तो त्याच्या मित्राकडे पळत येतो. हा प्रसंग मला फार आवडला. मला छान वाटतंय की तुम्ही यातले बरेचसे प्रसंग मला वैयक्तिक सांगत आहात आणि बरेच आणखी हात आहेत. बरं हां कल्याणी अगोदर शीतलचं घेऊया. मला कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री खूप आवडली, कारण कर्ण मरत असताना पण दुर्योधन त्याच्याकडे धावून आला. बरं हां जेव्हा कर्ण म्हणजे कृष्ण कर्णाला शेवटपर्यंत साथ नाही दिली, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. हां कृष्णाने कर्णाला साथ दिली नाही त्यावेळेस वाईट वाटलं. हां मला वाटत होतं की आपण हे पुस्तक कधीच सोडू नये. हां कधीच संपू नये असं वाटत होतं. हां जेव्हा कर्णाने एक वाक्य सांगितलं होतं की जोपर्यंत दुर्योधन मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी मरणार नाही. हां आणि तू तसं झालंही. हां जेव्हा कर्ण मरण्याच्या वेळी आलता, तेव्हा दुर्योधन आला, तेव्हा कर्णाने त्याला म्हटलं होतं की मी तुझीच वाट पाहत होतो. तेव्हा मला फार दुःख झालं. हां जेव्हा कर्णाची आई सांगत होती की तू ज्या नदीत मला सापडलास त्याच नदीत मी माझं प्राण सोडेल, त्यानंतर राधा कधी दिसली नाही. हां असं का झालं? हां तिचा मृत्यू झाला बेटा तिथंच आहे की नाही. हां सर जेव्हा आपण पुस्तक वाचायला स्टार्ट केलं होतं तेव्हा कर्णाची आई म्हणत होती एक राहिला, तेव्हा मला असं वाटत होतं की तो एक कोणतर. तेव्हा त्या अर्जुनाला कळालं की तो ज्यांना मारलंय, म्हणजेच कर्णाला आपण मारलंय, तो तर आपला भाऊ होता आणि आपण त्याला मारायला नाही पाहिजे. तेव्हा त्यांना खूप पश्चाताप झाला. अगदी. हां कल्याणीनं मुद्द्यावर आली आता. हां ज्या नदीत तो सापडला होता त्याच नदीत त्याचा मृत्यू झाला. हां कल्याणीचा एक मुद्दा इथं झाल्यानंतर क्लिअर करूया. मला असं वाटते की वैशालीसारखीच पत्नी असावी. हां अगदी. हां तुमचं काही म्हणायचं होतं? बरं कल्याणीने इथं म्हटली की बघा कादंबरी सुरुवातीलाच आणखी एक जण राहिला आहे असं जेव्हा आई म्हणते आणि युधिष्ठिराला हे सगळं सांगते, त्यावेळेस त्या 5ही जणांना किती दुःख होतं. कादंबरीची सुरुवात काय असते की आणखी एकदा दान दे पाण्याचं आहे की नाही. त्यावेळेस 6वा कोण
तर हे सगळं त्याच्या अस्थि विसर्जन करताना कळतं की कर्णसुद्धा आपलाच भाऊ होता. म्हणजे यावेळेस ही सुरुवात होती कादंबरीची. असो, बघा, आपण वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये द अल्केमिस्ट असेल, द चीपर बाय द डझन असेल, वाट तुडवताना असेल, अशी अनेक पुस्तकं आपण वाचली आणि त्याच धर्तीवर रणजित देसाई सरसुद्धा आपल्यासोबत आले. या सिद्धहस्त लेखकाने आपल्याला मागील महिनाभरात खिळवून ठेवलं. अनेक प्रसंग तुमच्या नजरेसमोर, अगदी हिरण्यवती नदीच्या काठावरचा तो युद्धभूमीचे प्रसंग असोत, आपल्या शाळेमध्ये उभे राहिले. तुम्ही सर्वांनी ती कादंबरी अतिशय हत्तीचे कान करून ऐकली. मी वाचत असताना तुम्ही सर्वांनी ते अतिशय काळजीपूर्वक सगळं ऐकून घेतलं आणि आत्ता तुम्ही हे त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, याचा मला फार आनंद होत आहे. मित्रांनो, याच वयामध्ये, याच लहान वयामध्ये अशी अनेक पुस्तकं तुमच्या डोळे खालून, तुमच्या कानावरून गेल्यास येणाऱ्या काळामध्ये हेच पुस्तकं तुम्हाला भविष्यात मोठी बनवतील. पुस्तकं अशीच असतात. पुस्तकांसोबत दोस्ती केली पाहिजे, पुस्तकांसोबत रमलं पाहिजे, पुस्तकांसोबत गप्पा केल्या पाहिजेत, असं मला वाटतं. आणि शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबतो. मित्रांनो, पुस्तकं उरी घ्यावीत. कोणासारखी? हां, अशी पुस्तकं उरी घ्यावीत बाबासाहेबांसारखी. आणि अशाच पद्धतीनं राधेय या पुस्तकातील अनेक जीवन कौशल्य तुम्ही सगळ्यांनी आपल्या जीवनात अनुसरावे, अशीच अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी थांबतो. वाचनाच्या आनंद सोहळ्यातील हे अप्रतिम पुस्तक वाचून मलाही आज प्रचंड आनंद होत आहे.